तर पोशाव आता आम्ही अशा ठिकाणी आलोय ना, पोशाव एकदम अशा ठिकाणी आलोय का एकदम आता इथं 2 वाटा जाऊ राहिल्या. तर आम्ही कन्फ्यूज झालो, म्हटलं जायचं कुठे. ऑलरेडी आता 2 वाजलेत. स्लो मोशन करणार आहोत आणि आता जंगल सुरुवात झालंय पोशाव. हे बघा सुपर वाघ, कोली, ससी, हरणी सगळाच इकडे वर राहत आहे. सागा बिगा सगळा टोकराच्या हवा जाळ्या बेकार आहेत. आणि हे टोकराच्या जाळ्यांना बिबट्या बसून राहतो हो पोशाव. हॅलो गाईज, सभी को गुड मॉर्निंग. आणि गाईज आता वाजले दुपारचे 12 वाजलेत बरं का. आणि आम्ही चाललोय आता त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी एक्सप्लोर करा. सो लेट्स गो एंजॉय करो. ये देखो हमारी बाइक, चलो. तर पोशाव हे आहे सोमेश्वर महादेव मंदिर आणि आपण आज चाललोय ब्रह्मगिरी पर्वत ट्रेकिंग करायला बरं का. पोशाव ट्रेक करू आज, जबरदस्त आजचा हे होईल. त्याच्यामुळे आज मी काय रायडिंग गिअर घातले नाही, बस हँड ग्लोव्ज वगैरे घातलेत आणि ट्रेकिंग करायचं आहे. त्याच्यामुळे बॅग वगैरे काहीच नाही आले. सो लेट्स गो एंजॉय करो. बहुत तगड़ा मज़ा आने वाला है. आप लोगों को दिखाएंगे ब्रह्मगिरी पर्वत जो कि त्र्यंबकेश्वर जाना पड़ेगा यहाँ से लगभग 30-35 किलोमीटर. सो लेट्स गो एंजॉय करो. फिलहाल तो अभी मैंने बाइक चलाई है 25 किलोमीटर. लेट्स गो एंजॉय करो. अभी उठाएंगे हम हमारा रील स्टार हरिश्चंद्र गोबाले भाई की जय हो. तुझे उठाने के लिए आ रहा हूँ मैं. सुलावाईचा रस्ता कसा आहे? एकदम चोपडा चोपडा आहे बाबा. खतरनाक रे इकडे डेव्हलपमेंट चाले. बाप रे बाप. वाव वाव वाव. फाशीचा डोंगर. ये देखो ग्रीनरी. चलो गाइस, तर आपली ट्रेकिंग सुरू झालेली आहे ब्रह्मगिरी पर्वताची. आणि इकडे तिथं आम्ही तिकीट वगैरे काढलं. 20 रुपये तिकीट आहे पोशाव. 20 रुपये तिकीट द्यायचं. वाटाने फुटाने तुम्हाला फ्री नाही भेटायचं, वेगळं पैसे द्यावे लागेल. आणि इकडे आपलं रेल स्टार. अरे भाई हाय सुलुलुलू. तर आम्ही आता 2 पाणी बॉटल वगैरे घेतले आहे आणि सुरुवात केली चढायला बरं का. सकाळचे ना आता दुपारचे वाजतायत 1. चलो लेट्स गो एंजॉय करो पोशाव. मजा आहे का मजा. हॅलो हॅलो हॅलो. आपले गावित मामा, गवळी मामा इकडे, दत्तू चौधरी खेडुलकर इकडे उदार. तर पोशाव आपल्याला आपल्या गावाकडचे थोडीशी लोक भेटली होती मस्तपैकी. समाज में इज्जत आहे ना पोशाव. चलो नाट करते का भाऊ. आणि आयुष्यपत्ती सकाळीच गेले ते तिकडे दुर्ग भंडार वगैरे बघून आले बरं का. आम्ही आता दुपारी चाललोय. तर हो सकता है अभी वो एक्सप्लोर नहीं करेंगे, सीधा अभी हम जाएंगे गंगोत्री और आप लोगों को दिखाएंगे. अगले एपिसोड में हम ब्रह्मगिरी और दुर्गा भंडार अगले एपिसोड में हम कवर करेंगे. फिलहाल तो अभी दोपहर के बाद हम आए हैं, इसलिए एक्सप्लोर करेंगे गंगोत्री आणि गोरक्षनाथ गुफा वगैरे तुम्हाला दाखवू. चलो लेट्स गो एंजॉय करो पोशाव. आणि व्ह्यू बघा इकडचा सुपर हुलाला सुलाला. खाली इकडे हे आहे, हे बघा सुपर. आणि याच्या अगोदर आपण आलो होतो तर एवढी काय डेव्हलपमेंट नव्हती. आता एकदम सुपर डेव्हलपमेंट आहे, मस्त आणि छान वाटतं बरं का. थंड थंड वातावरण आहे पोशाव. स्लो मोशन करणार आहोत तर पोशाव. आता आम्ही चालून थकलो. तर इथं आम्ही थोडासा पाणी प्यायला ब्रेक घेतला होता आणि वातावरणाने एकदम कल्टी मारली बरं का पोशाव. आता म्हणजे आता खूप ऊन लागत होतं, आता सावली आले. असं वाटून राहिलं का पाऊस येऊ शकतो. कुठून आले तुम्ही? डोंगरावर. हा डोंगरावर. पण गाव कुठून आलं? असं कुठून आले? कुशेगाव. कुठं आलं? पैण्याच्या त्या बाजूला. कसं वाटलं तुम्हाला वरती? मस्त वाटलं का? दम लागला म्हणजे काय? वरती पण दुर्गा भंडार तिकडे गेले ते का? इथं गंगोत्रीला वरती पण गेले ते? अच्छा ठीक आहे. ब्लॉग येईल तुमचा. आणि वरतून हे काही यात्रेकरू वगैरे उतरून राहिलेत. आता अर्ली मॉर्निंग गेले असणार ते, एकदम सकाळी. आम्ही मात्र डायरेक्ट आता 2 वाजले. 2 वाजता आम्ही जाऊ राहिलो. साला एकदम आयुष्यात आम्ही लय म्हणजे सुज्ञ पोरं आहेत, सुज्ञ. सकाळ 2 म्हणजे पहाटेचे 2 पोशाव वाजलेत आता. एवढा चांदाची उजेडात आम्ही चाललोय आता. तर पोशाव असा आमच्या आणि आळशी राहू नका, थोडासा लवकर उठत जा. लवकर या. आम्ही म्हणजे कसं 11-12 वाजता आमचा दिवस सुरू होतो. तर आता एकदम कचके आम्ही निघालोय, हरिभाऊ आणि मी. आणि आता जंगल सुरुवात झालाय पोशाव. हे बघा सुपर वाघ, कोली, ससी, हरणी सगळाच इकडे वर राहत आहे. सागा बिगा सगळा टोकराच्या हवा जाळ्या बेकार आहेत. आणि हे टोकराच्या जाळ्यांना बिबट्या बसून राहतो हो पोशाव. आणि असा सपकन उडी मारतो मग. मायचा काम तमाम.
तर मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही ट्रॅव्हल करत असाल गड किल्ल्यांवरती किंवा अशा पर्यटन ठिकाणावरती, तर तुम्ही सोबत पाणी बॉटल वगैरे कॅरी करता. तर यूज केल्यानंतर हे जे आहे ह्याचा वापर करा, डस्टबिनचा. कारण हा जो नेचर आहे ना, सुपर आहे पोशाव, एकदम ब्युटिफुल नेचर आहे. तर हे बघा, आता तुम्ही बघू शकता खूप कचरा वगैरे झाला आहे. तर वन विभागाने जाग असे डस्टबिन वगैरे ठेवले, तर त्याचा यूज करा पोशाव. चलो लेट्स गो एन्जॉय करू. तर पोशाव आता आम्ही अशा ठिकाणी आलोय ना, पोशाव एकदम अशा ठिकाणी आलोय का एकदम आता इथं 2 वाटा जाऊ राहिल्यात. तर आम्ही कन्फ्यूज झालो, म्हटलं जायचं कुठे. ऑलरेडी आता 2 वाजलेत. तर आम्ही डिसाईड केलं, म्हटलं जे वरचा दुर्ग भंडार आहे आणि दुर्ग भंडाराला घेऊन जाणार ही वाट ब्रह्मगिरीकडे, आणि ह्या साईडला आहे आपलं गंगाद्वार. तर आता आम्ही थोडंसं ना आळशी माणसं आहेत आम्ही दोघं पण. तर आता आम्ही कल्टी मारू गंगाद्वारला, इकडे आम्ही जाणार आहेत गंगाद्वारकडे. आणि हा जो ह्या साईडचा रस्ता आहे हा घेऊन जातो तुम्हाला ब्रह्मगिरीकडे. सो लेट्स गो एन्जॉय करू. चलो, कसा वाटला हुलाला सुलाला अरे भाऊ? आगे आओ. तर पोशा लय घाम आला नाही का, दिसत राहिला तुम्हाला नाही का, लय दमलो आता. त्याचा आवाज पण निघून नाही राहिला बघा पोशाने, एकदम कॅपॅसिटी संपलेली आहे अरे भाऊची. जातो. तर हे बघा पोशा, इथं एकदम शुद्ध मराठीमध्ये लिहिलंय गंगाद्वार, इथं बघू शकता तुम्ही. आणि हा जो रस्ता आहे हा गंगाद्वारकडे तुम्हाला घेऊन जाईल. आणि समोरचा रस्ता तुम्हाला घेऊन जाईल डायरेक्ट वरती कचकिल्याला कचका, जिथं शंकराने जटा आपटल्या तिथं. ओके चलो, हम अभी निकलते गंगाद्वार की ओर. चलो गाइस, एन्जॉय करो. चलो, टांग 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 द्या या पाड्यावरचा विलागा राचुक्कन. हे बघा, आता असा घेतला आपण, येतोय बघ शॉट घेता, पण जरा पण हालं नाही का, डुलं नाही त्या बाय. पाहिलास, एवढा आपण इकडे घेतला तरी त्या मोठी जागाच आहे त्या, असं वाटत आहे. तर भविष्यवाना आता आम्ही मस्तपैकी ट्रेक करत होतो, मी आणि आपला गबाले रील स्टार गबाले भाई. तर आम्हाला इथं ना खाली पण आम्ही एका झाडावरती बघितलं, एक अशी रेड कलरची फ्रूट आम्हाला दिसलं बरं का. तुम्हाला थोडंसं दाखवतो. आणि इथं मी आता डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. हे बघा, सुपर आहे. हे बघा, हे बघा, एकदम छान आहे. एकदम इकडे तर बघा कसं लाल कलर, एकदम सुपर. हे बघा, बघितला असेल व्हायरल आहे आमचा अरे भाई गबाले. एक तोडलं पण, हे बघा. तर आपण न विचारता पोशाव एक तोडलेला आहे, तुम्हाला दाखवतो बरं का. मस्तपैकी फोटो वगैरे याचे काढतो. आणि शोचे असतील हे, इथं पण एक आहे. मग औषध आहे. अच्छा अच्छा. तर पोषांनो, आता आपण ते फ्रूट वगैरे दाखवले, ह्या मावशी आहे. तर त्या बोलल्या की म्हणे ते थोडंसं आयुर्वेदिक आहे, औषधी हे फ्रूट आहे बरं का. हे बघा, लाल कलर पिकल्यावरती पूर्ण लाल होते. चलो, आणि आमचे हरे भाऊचे ते फॉलोअर्स पण भेटले बरं का. अगोदर ओळखलं नाही, कारण त्याने आता थोडासा मेड इन चायना लुक केलेला आहे, त्याच्यामुळे. नाही, ते सिरीज आहे, कुठली तरी वेब सिरीज आहे, त्याच्यामुळे त्याने केस वाढवले. आता काहीतरी शूट आहे त्याचं, त्याच्यामुळे. चला, मस्त छान वाटलं भेटून. हां हां, तर छान वाटलं आम्हाला पण भेटून, एकदम मस्त पैकी. चला, आपण चालू आता पुढे. आई शपथ कुहरू का लागला रे पोशा. हो, आई शपथ गेलो पण चायला नाही तर वैतागच होईल, खाजरवला ना. चलो, पोशावर डायरेक्ट आम्ही हाकीच्या अंतरावर आहे आता. गंगाद्वार एकदम जवळच आहे. आता आम्ही गेटवरती आहो गंगाद्वारचे, म्हणजे हारा बंदर. हे भाई लो, आणि आगे बंदर पण आहे पोशा. हो, पुढे. आणि इकडे हे बघा, वाघदेव आहे, आदिवासींचे दैवत बरं का पोशा. हे बघा, इथं आहेत. हॅलो मित्रा, कसा आहेस? राम राम. कॅमेरा घेऊन गेला ना. तर पोशाव आपल्या मागे हे बघा, बंदर मामा आहे मस्तपैकी, सुपर. 2-2 हाताने खायचं काम चाललंय त्याचं. खायला टाकला अरे ते तोंडात भरायच्या मागे लागलाय तो, डायरेक्ट साठवून ठेवल तो. जाऊ ना, त्या कोपऱ्याला पण जाऊ. आणि हे बघा, थोडासा व्ह्यू दाखवतो तुम्हाला वरचा. तर मित्रांनो, हे आपल्याला बाबा भेटले बरं का. मेडभर किल्ला इथं खालीच आहे, तिथले हे रहिवासी आहेत. आणि त्यांचा हा छोटासा व्यवसाय आहे. तर त्यांना आपण विचारलं, म्हटलं गर्दी कुठल्या सीझनमध्ये असते. तर ते बोलले म्हणे दिवाळी वगैरे. आता हा जो सीझन आहे थंडीचा सीझन, तर ह्या सीझनमध्ये जास्तीत जास्त पर्यटक बाहेरच्या राज्यांमधून पण इथं दर्शनाला येतात. तर बाबांचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे इथं, एकदम छान वाटलं त्यांच्याशी बोलून.
चला बाबा आमचा फोटो तिकडे फेमस मग फेमस करून टाकला ना तुम्हाला पण. तर हे आपलेच आहेत पुष्कळ पाट्याचे बरं का, आणि आपण पेठचे आहेत. मी बरडेवाड्याचा आहे, बरडापाडा. तर आणि हा हरिभाऊ आहे. हा गावन बर्ड्याचा. मग तुम्ही तिकडे जायला अगोदर? नाही इथेच आले असं. मी बर्डेवरला तर जावा आहेस कोणाचा? वागलेचा. अच्छा अच्छा, अर्जुन वागल्याचा. तुला मी ओळखला तर हात सांगा थांब. तर पोषांनो हे आपल्या गावाकडचेच भेटले, तर चांगलं वाटलं त्यांच्याशी बोलून मस्तपैकी. आता आम्ही सोबतच जाऊ, दर्शन वगैरे करू. चला पोषा गंगाधार तुम्हाला आज दाखवूनच आणतो मस्तपैकी. तर मित्रांनो बघा, इकडे ते गोरक्षनाथ गुफा वगैरे आहे, आणि ह्या साईडला आता आपण घेऊन चालूय तुम्हाला गंगाद्वारला. चलो लसाड एन्जॉय करू पोषा. तर हे बघा इथं मस्तपैकी कडक व्ह्यू आहे, आणि बघू शकता हा एक नंबर. हा जो कडा आहे एकदम डायरेक्ट स्ट्रेट आहे पोषा. हे बघा एकदम स्ट्रेट. तर पोषा फायनल गाईज आपण इथं पोहोचलोय मस्तपैकी गंगाद्वारला, आणि तुम्हाला इथला मी थोडासा व्ह्यू दाखवतो. हे बघा, आणि जबरदस्त पहाड वगैरे, खूपच उंच आहे हा डोंगर. हे बघा सुपर डुपर. आणि तुम्हाला मी आता जिथं गंगेचं उगमस्थान आहे ते दाखवतो. तर हे ते मंदिर आहे, तुम्हाला थोडंसं पुढे घेऊन जातो. लेट्स गो पोषा, एन्जॉय करा मस्तपैकी. घर बसल्या तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर इथे हे मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा इकडे मंदिर आहे, आणि हे ती गंगा म्हणजे गोदावरी नदीचं हे उगमस्थान इथं बघू शकता तुम्ही. सुपर पोषा. हे बघा, आणि एकदम ही गुफा आहे, गुफेमध्ये हे गंगामाईचं इथं उगमस्थान आहे. इथं पाणी बघू शकता तुम्ही, आणि इथूनच नंतर गंगा वाहत वाहत खाली त्र्यंबकेश्वर, आणि नंतर नाशिक सिटीला जॉईन होते. जबरदस्त इथला व्ह्यू आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, सुपर डुपर. हा हा, हे गोमुख आहे ना. तर मित्रांनो तुम्ही जेव्हा ब्रह्मगिरीवरती जाता तिथं शंकराने जटा आपटल्या, आणि तिथून गंगेचं ऍक्च्युली उगमस्थान आहे. तर तिथून हे पाणी इथं गोमुखातून येतं. तुम्ही बघू शकता हे गोमुख आहे, आणि इथून गंगा इथं प्रकट होते, आणि इथून ह्या साईडला होऊन हे कुंड वगैरे, आणि इथून कुशवर्तामध्ये जाते. जे त्र्यंबकला आपण भाविक येतात आणि तिथं स्नान वगैरे करतात ना, तर ते कुशवर्त. आणि इथून खाली कुशवर्त तुम्हाला माहितीच आहे, आणि पुढे मग गंगा जाते मोठी मोठी होत गोदावरी नदी डायरेक्ट होऊन जाते पूर्ण. एकदम मराठवाड्याला उन्हाळ्यामध्ये पाणी पुरवणारी आपली गोदावरी नदी. सुपर डुपर पोषाव. चलो मस्त वाटलं, एकदम छान इथलं वातावरण वगैरे आहे, एकदम छान पोषाव. तर मित्रांनो आता आपण इकडे गंगाद्वारचं दर्शन करून घेतलं. आता तुम्हाला इकडे घेऊन जातो आपण गोरक्षनाथ गुफेकडे, आणि आपल्यासोबत हा दादा पण आहे, तर तो पण थोडीशी माहिती देईल. नाव काय दादा तुझं सांगितलं? अमोल खोडे. अमोल खोडे. तर थोडीशी माहिती पण तो देईल, तो इथंच असतो गंगाद्वारला. सो लसाडू एन्जॉय करू भविष्य मस्तपैकी. आता आमची ट्राईब जोडी झालेली आहे, 3 जण आहेत आम्ही. आता एकदम सुपर डुपर एक्सप्लोर करून टाकू आपण आता. चलो सिस्टम फाड़ देंगे, सबकी हवा निकाल देंगे. चलो लसाडू एन्जॉय करू. आणि अशा पद्धतीने आम्ही आता एक पाणी बॉटल संपवलेली आहे, दुसरी आता सुरू होईल. अजून संपवायचे आहे. अरे 2:30 वाजले. मग 2:30 काही वाजले. टाइम होईल नाही काय ना. अरे भाऊ एकदा इकडून माणूस पाडला 17 सप्टेंबर मागच्या महिन्यात. हा 16 सप्टेंबर. फायनली गाईज आपण आलोय गोरक्षनाथ गुफेजवळ, आणि तुम्हाला मी आता गुफेचं दर्शन दाखवतो. हां चला मस्तपैकी एन्जॉय करा. आपण तिकडे हे गंगोत्री होतं, तिकडनं असं चालत 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 वगैरे आलं, आणि आता इथे तुम्हाला दाखवतो गोरक्षनाथ गुफा.
पोहोचाव मस्तपैकी आम्ही दर्शन वगैरे घेतलं. तर हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इकडे गबाले भाऊ आहे, थोडेसे 2 शब्द सांगा आणि ब्लॉगची एंडिंग करून टाकू आपण. पुरा हो ब्लॉग शेवटपर्यंत पहा बरं का. ब्लॉग मध्ये एक नंबर नाही का आम्ही शेवटपर्यंत म्हणजे आता हा ब्लॉगचा शेवटच आहे ना. आता काय हा शेवटपर्यंत पाहायला होतो काय पण. शेवटपर्यंत लाईक सबस्क्राईब करून टाका. मस्त भाई मसाला मारा. मिलेंगे अगले एपिसोड में डायरेक्ट सीधा बर्मागिरी डोंगर. हा तर मस्तपैकी आपले ब्लॉग वगैरे येतील. तर रेग्युलर अपडेटसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. घंटी वाजून टाका पटकन. मस्त आवाज आला पाहिजे, टन टन. आवाज आला पाहिजे. कसा पण आवाज येऊ द्या. टनकन ठनकन. चलो लेट्स गो एंजॉय करो. खुश हो. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. तब तक के लिए शुक्रिया. टाटा बाय. सी यू सून.